सत्ताधारी म्हणजे काही आम्हाला दोन सिंह फुटत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला काय मीडियावाल्याला असं वाटतं सत्ताधारी म्हणजे बस आता याले दोन सिंह फुटले आणि आता हा मारायला निघाला बाहेर, असं काही होणार नाही. अखेर विचाराची लढाई ही कुठेही गेलं तर तो विचार कायम ठेवूनच आम्ही लढणार आहोत. जरी सत्तेत जरी असलो तरी शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग असेल किंवा जिथं पीडित आहे तिथं आपण सत्तेत आहे म्हणून बोलायचंच नाही, असं काही मला मायनं शिकवलं नाही. जरांगे पाटील परत आता 29ला म्हणताय निर्णायक आंदोलन करू. नुसते आंदोलन सुरू आहे, थोडं काही निघत नाही. काय मुख्यमंत्री आता मी ठरवलं का कुठल्याही आरक्षणाबाबतच्या आंदोलनात ते कोणाचंही असो, मराठ्याचं असो, धनगर बांधवाचं असो का एसटीचं असो, कारण आम्ही आरक्षणात बोलू नये. कारण आमचं आंदोलन हे शेतकऱ्याचं आणि सर्वसामूहिक आहे. त्या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये सगळ्याच जातीचे लोक आहेत. त्याच्यानं एका कुठल्या बाबतीत बोलले तर ते नाराजी घ्यावं लागतं आणि शेतकरी आंदोलन कुठं तुटलं नाही पाहिजे याची काळजी आम्ही घेणार आहोत. त्याच्यानं जातीपातीच्या आंदोलनाच्या बाबतीत किंवा धर्माच्या याच्यामध्ये अधिक आपण नाक खुपसणं काही बरोबर वाटत नाही. बच्चू भाऊ, मागील काही दिवसापूर्वी जरांगेंनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या, आंदोलन सुटलं, पुन्हा आंदोलन केलं, मागण्या मान्य आता झाल्या. काही भागात पुन्हा त्या काही आंदोलनात भागात उभे पाऊस पडत नाही आहे, काही भागात अजूनही अडचणीचे विषय आहे, दुबारा पेरणी करावं लागतं. या सगळ्या संदर्भात सरकारनं अतिदक्ष घेणं गरजेचं आहे. हमी भाव जो आम्ही पाहतोय का 15% नफा धरून सुद्धा भाव भेटत नाही, तो 3% भेटतं. फक्त 3% नाही, -20% भाव भेटतं. हमी भाव निघतानाच -20% भेटतं. त्याच्यानं त्याचं मरण होऊ नये आणि या मरणामध्ये आरक्षणाच्या लढाईच्या अधिक महत्वाची लढाई मला हमीभावाची लढाई वाटतं आणि त्याच्यासाठी आम्ही लढू.